तर असं सगळं खूप आपल्याला इच्छा होत असतात, क्रेविंग्स होत असतात आपल्याला. तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये तुम्हाला 3-3 आवडलं ना. नमस्कार मंडळी, मी पायल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस मला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ दे. तर आज आहे ना, खूप दिवस झाले मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार म्हणून आज मी तुमच्यासोबत एक मस्त झणझणीत रेसिपी शेअर करणार आहे. पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, 2 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं ना, असं भजी खावे, वडापाव खावा, समोसा खावे, मंचुरियन खावे, शेजवान फ्राईड राईस खावं. तर असं सगळं खूप आपल्याला इच्छा होत असतात, क्रेविंग्स होत असतात आपल्याला. तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये तुम्हाला 3-3 रेसिपी पाहायला मिळणार आहे. फर्स्ट म्हणजे शेजवान मंचुरियन फ्राईड राईस, सेकंड म्हणजे शेजवान चटणी आपण जी घरीच बनवणार आहोत, त्याच्यानंतर थर्ड म्हणजे मंचुरियन फ्राय. सो या 3 रेसिपी एकदम सोप्या आहेत. थोडंसं कटिंग चॉपिंगला थोडा वेळ लागतो, बट तरी पण एकदम इझी आहे. सो आपण या रेसिपी आज आपण आपल्या व्हिडिओ बघणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच रेसिपी करण्याच्या अगोदर मी सांगते, ही माझी पद्धत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा अजून याच्यामध्ये काय ऍड करायचं असेल किंवा हे याच्यातलं काही स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण या माझ्या रेसिपी आहेत, म्हणजे मी या जुगाड करून या करणार आहे, पण या बेस्ट असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्की ट्राय करा. या माझ्या वेने, माझ्या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या रेसिपी मी सांगणार आहे. चला वळूया आपण. एक मोठा कोबी स्वच्छ तुम्ही बारीक किसून घेतलाय, तुम्ही बघताय बघा. किसूनच घ्यायचा. कधी पण मंचुरियन आपल्याला करायचे असेल ना तर किसून घेतला तर जास्त बेस्ट. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण चेचून घेतलेलं आहे असं छानपैकी. हे भाऊच करतो प्रत्येक वेळेला, त्याला आवडतं चेचायला गोष्टी. तर मग इकडे छान चेचून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघूया, कोबी घेतलेला आहे बारीक कट करून, त्याच्यानंतर शिमला मिरची घेतली आहे, गाजर घेतले बारीक कट करून, आणि कांद्याच्या पातीचा कांदा घेतलेला आहे. तर याचं प्रमाण आपण जेवढं राईस करणार आहोत ना तर त्याच्यानुसार घ्यायचं आहे. आता हे सगळे मिक्स इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवते, मिक्स साहित्य दाखवते, म्हणजे जेणेकरून एक स्टेप, म्हणजे 3 रेसिपी आहेत, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवेनच, पण मिक्स इन्ग्रेडियंट्स तुम्हाला दाखवते सगळ्या रेसिपीमध्ये काय काय गोष्टी लागणार आहेत. त्याच्यानंतर इकडे अद्रक बारीक कट करून घेतलेला आहे आणि लसूण. आता इकडे 2-2 का घेतलाय तर हे मला राईससाठी लागणार आहे आणि हे आपल्याला चटणीसाठी लागणार आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आपण घेतलाय टोमॅटो केचप, म्हणजे टोमॅटो सॉस, आणि इकडे डार्क सोया सॉस. सो या 2 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर एक्स्ट्रा ज्या गोष्टी आहेत जसं जसं मी ऍड करेन तसं मी तुम्हाला सांगत जाईन. ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर घेतलेली आहे, आणि आपले नॉर्मली मसाले आहेत तेच, म्हणजे लाल तिखट फक्त आपल्याला लागेल, आणि गरम मसाला पावडर. त्याच्यानंतर इकडे मी घेतलेलं आहे कांद्याच्या पातीचं, कांद्याची पात घेतलेली आहे इकडे अशी स्प्रिंग ऑनियन मस्तपैकी कट करून, ती पण आपल्याला राईसमध्ये लागणार आहे. त्याच्यानंतर आता आपण चटणीसाठी इकडे घेतलंय बेडगी मिरची असते ना, तर त्या छान आहेत ना मी शिजवून घेतलेल्या आहे, स्वच्छ धुतल्या अगोदर, त्याच्यानंतर त्या शिजवून घेतल्यात आणि आता एकदम छान सॉफ्ट झालेल्या आहे. ते बघा, या अशा बेडगी मिरची. काही जण काय करतात की जास्त चटणी लाल होण्यासाठी ना काय करतात की काश्मीरी मिरची ऍड करतात, पण मी तिकडे ती न घेता आपली बेडगी मिरचीच घेतलेली आहे, आणि याचा पण कलर रेड होतच ऑब्व्हियसली. आणि आपल्याला पाणी ना सगळं फेकून द्यायचं आहे, कारण आहे ना मिरच्या ज्या आपण बॉईल करतो त्याच्यामुळे मिरच्यांचा कडवटपणा आणि जास्त स्पायसीनेस त्या पाण्यामध्ये उतरला जातो. त्याच्यामुळे ते पाणी मी अजिबात ऍड करणार नाहीये. त्याच्यामुळे फक्त आपण मिरच्या ऍड करायच्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, माझ्या पद्धतीनुसार मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता नक्कीच. सो येस, तर आपण पहिलेच ना काय करूया, मिरची चटणी करून घेऊया. रेडी चल. आणि भाऊ, मेन म्हणजे भाऊ खूप एक्सायटेड आहे, कारण ना भाऊला तुम्हाला माहिती आहे लास्ट काही ब्लॉगमध्ये जसं आपण हॉस्पिटल हे ते सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे मंदारला काहीच बाहेरचं खायचं नाहीये. त्याच्यामुळे तो अजून एक्सायटेड आहे की मला आज काय काय गोष्टी खायला. 100% आपण चटणीची रेसिपी करून घेऊया. आता मी काय करते, इकडे सगळ्या मिरच्या आहेत ना काढून घेते मिक्सरमध्ये. पाणी अजिबात घेणार नाही मी याच्यामध्ये, एकदम सॉफ्ट झाल्यात मिरच्या. आणि याच्यामधल्या मेन गोष्ट म्हणजे याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत, बिया अजिबात ठेवायच्या नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल मी ना साईडने बघा कट वगैरे करून त्यातल्या बिया काढून घेतल्या. बिया आपल्याला अजिबात घ्यायच्या नाही, आणि हे पाणी पण संपूर्ण काढून टाकायचं. इथे मिरची पूर्ण ना मिक्सरला फिरवून घेतले. कढईमध्ये ऍड करूया आपण तेल. 1 ते 2 चमचे तेल ऍड करायचे, जेवढी आपली चटणीची क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे. मी 3 चमचे तेल ऍड केलंय. आणि मम्मी ना कपडे धुते, त्याच्यामुळे थोडासा कपड्यांचा पिळण्याचा वगैरे आवाज येईल. आता आपण याच्यामध्ये ऍड करूया लसूण बारीक चॉप केली, आणि त्याच्यानंतर लगेच अद्रक. सर्व नाही घेतलंय, त्यातलं थोडं थोडं घेतलं, बाकी थोडंसं ठेवून दिलं. अद्रक आणि लसूण छान मिक्स करून घेऊया आपण.
एवढंच फ्राय करायचं की त्याचा कच्चटपणा निघून जाईल. एकदम आपल्याला डार्क ब्राऊन नाही करायचं आहे. तर याच्यामध्ये लगेच आपण मिरचीची पेस्ट ॲड करूया. मस्त घरगुती चटणी बनणार आहे. मिक्स करून घेऊया. मिरची पेस्ट केलेली, अद्रक लसूण छान आपण मिक्स करून घेऊया. आणि चटणी म्हटल्यावर थोडंफार ऑइल आपल्याला लागणार. आता हे आपण छान मिक्स करून घेतलं. गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपण 1 ते 2 मिनटं झाकण ठेवले आहे. 1 ते 1.5 मिनटं झाले आहे. आपण काढून घेतलं आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. मिक्सरमध्ये पाणी होतं ना, ते सगळं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. एवढं आपल्याला पातळ नाही ठेवायचं आहे. अजून थोडंसं पाणी यामध्ये ना आटलं पाहिजे. 2 मिनिटं आहे ना चमचा फिरवत राहायचं आहे. आपण एक चिमूटभर आहे ना काळी मिरी पावडर ॲड करूया. त्याच्यानंतर आपण एक थोडासा हलका गोड फ्लेवर येण्यासाठी टोमॅटो सॉस ॲड करूया आणि चवीनुसार मीठ. त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 मिनिटं आपण पुन्हा झाकण ठेवून देऊया. 2 मिनिटं झाले, झाकण काढून घेऊया. बघा साईडनी चटणी थोडीशी ड्राय झाली म्हणजे पाणी आता याच्यामधलं आटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काय ॲड करूया, कोथिंबीरचे जे देठ असतात ना, ते देठ याच्यामध्ये ॲड करतो. त्याच्याने एक छान फ्लेवर येतो आणि मिक्स करून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया, कारण काय होईल, मिरची पण ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे ना आपण, तर जास्त वेळ शिजून घेऊ नये. आपल्याला जेवढा हवं आहे तेवढी चटणी आपली छान शिजवून झालेली आहे. तर तयार आहे आपली शेजवान चटणी. आता आपण ना मंचुरियन फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी बारीक कोबी किसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया अद्रक लसूण. मगाशी आपण ठेवलेलं ना त्याच्यातलं थोडंसं घेतलेलं आहे. आता आपण ॲड करून घेऊया 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर, थोडीशी चिमूटभर जेवढं आपल्याला हवं तेवढी, मीठ ॲड करूया चवीनुसार. हे सगळ्या गोष्टी आपण मिक्स करून घेऊया. आता मी इकडे लाल तिखट घेतले, तर याच्याऐवजी आपण मिरची घेतली तरी चालेल. आणि मिरची असेल तर लाल तिखट स्किप करायचं आणि लाल तिखट असेल तर मिरची स्किप करायची. म्हणून मी मिरची स्किप केली, लाल तिखट घेतलं. तर मी याच्यामध्ये ॲड करते मैदा. जेवढा आपल्याला हवं आहे, आपली कन्सिस्टन्सी जेवढा थिकनेस आपल्याला हवं आहे ना तेवढे. आणि इकडे 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. ज्यांना सोडा ॲड करायचा याच्यामध्ये सोडा पण ॲड करतात, त्याच्यामुळे अजून कुरकुरीत होतात. कॉर्नफ्लॉवरची टेस्ट तर आहे की कॉर्नफ्लॉवर आपण ॲड का करतो, कारण क्रंचीनेस येण्यासाठी. मिश्रण छान रेडी झालंय. आता या मिश्रणाचं मी एक एक करून बॉल्स तयार करायला घेते. मंचुरियन बॉल्स पण करून तयार झाले. आता आपण एक एक करून मंचुरियन बॉल्स फ्राय करून घेऊ. वाव, पाऊस खूप छान आहे. असं वाटतंय खाली भिजायला जावं. आणि आज आपण मेन्यू जो बनवला आहे पण एक मॅच झाला आहे असं बोलू शकतो. मागे इथे झाडं कट केलेली ना, त्याच्यामुळे आपण आता समोर पण बघू शकतो. मंचुरियन बॉल्स तयार झाले फायनली. हे बघा मीडियम साईजचे केले सगळे. आता आपण करूया शेजवान मंचुरियन फ्राईड राईस. आता मी इकडे ना बासमती तांदूळ घेतले होते, स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये तेल टाकून शिजवून घेतले आणि थंड पंख्याखाली शिजवून पण घेतले. असे मोकळे करून घेतले बघा. आणि खूप मोठे मोठे तांदूळ साईड टोप ठेवलेला आहे तापण्यासाठी. आता हेच तेल आपण याच्यामध्ये ॲड करूया. तेल तापल्या याच्यामध्ये आपण गाजर ॲड करूया. चटणी आपण केली ना ती घरगुती टेस्ट लागणार. आपण अशी बोलू की बाबा प्रॉपर आम्हाला हॉटेलसारखी पाहिजे तशी नाही लागणार. चटणीसारखी लागणार घरगुती पद्धती. आपण ॲड करूया शिमला मिरची. आता आपण कांद्याच्या पातीचा कांदा ॲड करतोय. असा कट करून घेतलाय मी, तो ॲड करूया आपण. हे बात बोलते मी एकदम कच्ची पाऊस कच्ची. भाज्या 60% शिजून झाल्या. त्याच्यानंतर आपण लास्टला स्प्रिंग ऑनियन ॲड करूया याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया सगळं. गॅसचा फ्लेम आता फास्ट ठेवूया थोडा. आणि स्प्रिंग ऑनियनला आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही. कांद्याच्या पातीला आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही. थोडीशी कच्ची राहते ना तेव्हाच ती खाण्यामध्ये टेस्ट येते. घाऊन चेचून घेते ना अद्रक लसूण पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करूया. करून घेऊया. आणि हे सगळं हा फास्ट फ्लेमवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आणि भयानक आवाज आहे यार. मोबाईल चालू ठेवायला पण भीती वाटते. त्याच्यामध्ये भात ॲड करूया आपण. आता आपण चटणी ॲड करूया जी घरी बनवली आहे. मी 1 ते 1.5 चमचा अगोदर ॲड करते. मिक्स करून बघते केवढा फ्लेवर येते चटणीचा, म्हणजे कलर किती येते आपल्या राईसला. आणि हे मंचुरियन आता आपण असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत जे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आज आपण नवीन काहीतरी केलंय. बस झालं तुला ते अजून पाहिजे थोडी चटणी. थोडंसं टाकायचं, जास्त नको, थोडंसं. 1/2 चमचा पण ॲड करू. थोड्या हलक्या हातानेच आपल्याला राईस मिक्स करायचे आहे. तांदूळ शिजलेले आहेत आपण कट केलेले मंचुरियन पीसेस.
कसं वाटतंय मग भाऊ? हॅपी काय आज? एक नंबर. बाहेर नाही मिला तो क्या हुआ? तेरी बहन ना घर पे खुला. हाँ मेरी जान. सर्व छान मिक्स करून झालंय. आता आपण ऍड करूया गोड. तर वरून आपण काय करूया, फक्त 1 चमचा डार्क सोया सॉस ऍड करूया आणि पुन्हा सगळं मिक्स करतो थोडासा फ्लेवर येण्यासाठी. ओके, फायनली आपली रेसिपी तयार आहे. होप सो तुम्हाला समजली असेल. आता एकच मिशन फक्त टेस्ट करून बघायचं आहे, जे आपण नेहमी करतो आणि तुम्हाला दाखवतो. वा मस्त. आता आपण टेस्ट करूया. मस्त झालाच आहे. नेहमीप्रमाणेच ताई जेवण छानच करते, काय उसमें कुछ दोहरा ही नाही आहे. वास. आवडलं ना? मंचुरियन ॲड करूया आपण. तो भी तो इम्पॉर्टंट रोल आहे उसका. बाकी तर छानच झालं आहे. उत्तम. याचा काय मला परिणाम होणार नाही माझ्या पोटावर, पण हे जर बाहेर खाल्लं ना तो मेरा काम 25. तर संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आणि भाऊला पण आवडले ना भाऊ? 100% आवडले भाऊला. किंवा मंचुरियन फ्राईड राईस, चटणी केली आपण, त्याच्यानंतर मंचुरियन फ्राय केले. तर या 3 रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. चटणीचा फ्लेवर मी जर खरं बोलू ना तर आपल्याला एकदम मार्केटसारखं फील येणार नाही, कारण आपण मिरच्यांचा करतो आणि त्यांच्याकडे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स असतात जे मार्केटमध्ये करतात. ते लोक ॲक्च्युली डब्बीतला एक कलर पण येतो. मला आता हाईड झालं. फूड कलर. ते लोक टाकतात फूड कलर पण आणि शेजवान चटणीचा पण कलर येतो वेगळा, तो पण ते लोक ॲड करतात. त्याच्यामुळे तो फ्लेवर टेक्स्चर तसं येतं. तर मी घरगुती पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, वंदना मोकळ ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. आणि गाईज सॉरी की एवढ्या 5-6 दिवसांनी आपला एक ब्लॉग येतो बिकॉज ऑफ माझी हेल्थ.